नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 4चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही अशी सुद्धा म्हणू शकता की रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 4चा रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टर 4मध्ये सेल्स व्हॉल्यूम इयर ऑन इयर बेसिसवर 14% ग्रो झाला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने सेल्स व्हॉल्यूम रेजिस्टर केली होती फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये 47,506.68 टन, जी इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 54,256.30 टन. आणि मागल्या क्वार्टरमध्ये याचा सेल्स व्हॉल्यूम या कंपनीने रेजिस्टर केला होता 51,669.01 टन. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स शेअर गेन आफ्टर विनिंग ऑर्डर फॉर सोलार PV वॉटर पंपिंग सिस्टम्स इन महाराष्ट्र. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला महाराष्ट्र एनर्जी डिपार्टमेंट एजन्सीकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 12.42 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया धनलक्ष्मी बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 3 एप्रिल म्हणजे आज दुपारी 1:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, धनलक्ष्मी बँक लिमिटेडने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 14.31% इन्क्रीज होऊन आला आहे क्वार्टर 4मध्ये फायनान्शियल इयर 2024च्या 28,219 कोटी रुपये. आणि या बँकचा टोटल डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 12.06% इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16,013 कोटी रुपये. आणि याचा कासा इयर ऑन इयर बेसिसवर 6.06% इन्क्रीज होऊन 4,647 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्स इयर ऑन इयर बेसिसवर 17.40% इन्क्रीज होऊन 12,206 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा गोल्ड लोन इयर ऑन इयर बेसिसवर 33.81% इन्क्रीज होऊन 3,799 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला धनलक्ष्मी बँक लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IDBI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 3 एप्रिल म्हणजे आज सकाळी जवळपास 11:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, IDBI बँक लिमिटेडने आज आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 13% इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,28,714 कोटी रुपये. आणि या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 12% इन्क्रीज होऊन क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,10,293 कोटी रुपये. आणि या बँकचा कासा डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 3% इन्क्रीज होऊन क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,44,478 कोटी रुपये. आणि या बँकचा नेट ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 16%
इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,18,421 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला IDBI बँक लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया RBL बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे आज दुपारी 4:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. मित्रांनो, RBL बँक लिमिटेडने आपल्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल डिपॉझिट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4%ने इन्क्रीज होऊन आला आहे 1,10,942 कोटी रुपये. आणि याचा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 16% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3%ने इन्क्रीज होऊन आला आहे 37,884 कोटी रुपये. आणि या बँकचा कासा रेशो क्वार्टर 4मध्ये आला आहे 34.1% आणि याचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 11% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3%ने इन्क्रीज होऊन क्वार्टर 4मध्ये आला आहे 94,973 कोटी रुपये. तर बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू सेल स्टेक इन मॅझगॉन डॉक वाया OFS ऑन April 4 and April 7. फ्लोर प्राइस सेट ॲट ₹2,525 पर शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधली आपली 2.83% हिस्सेदारी म्हणजे या कंपनीचे 1.14 कोटी इक्विटी शेअर OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार आहे. आणि मित्रांनो, जर हा OFS ओव्हर सबस्क्राईब झाला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे 80.67 लाख शेअर विकणार आहे. आणि मित्रांनो, असे टोटल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे 1.94 कोटी शेअर किंवा या कंपनीची 4.83% हिस्सेदारी विकू शकते OFSच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, OFS 4 एप्रिलला नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन राहील आणि 7 एप्रिल 2025ला हा OFS रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन राहील. आणि मित्रांनो, या OFSसाठी फ्लोर प्राइस सेट केला आहे 2,525 रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळू शकते. चला तर बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड रेव्हेन्यू रायजेस 16.7% इयर ऑन इयर बेसिस टू ₹14,462 करोड. स्टोअर काउंट ॲट 415. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने आपल्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही क्वार्टर 4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.7%ने इन्क्रीज होऊन 14,462 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे टोटल स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 415. चला तर बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ब्लॅक रॉक इन्व्हेस्ट ₹66.5 करोड इन जॉईंट व्हेंचर ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉक यांनी आपल्याच जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 66.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले.
आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50 जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची बरोबरीची म्हणजे दोन्ही कंपनीची प्रत्येकी 50-50% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, आता या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली आहे 84.5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.